शांती, आत्मा आणि अधिकार. येशूने शिष्यांना काय सामर्थ्य दिले? आजचे पवित्र शुभवर्तमान. तेव्हा आठवड्याच्या पहिल्या दिवशी, त्याच दिवशी संध्याकाळ झाली असताना यहुद्यांच्या भीतीने शिष्य एकत्र जमले होते. तेथील दारे बंद असताना येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात व आपली कूस दाखवली. प्रभूला पाहून शिष्य आनंदित झाले. तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसा पित्याने मला पाठवले आहे तसेच मी तुम्हाला पाठवतो. हे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर मारली. आणि त्यांना म्हणाला, प्रभूचे वचन. प्रार्थना करूया. हे प्रिय प्रभू येशू, शिष्यांना दिलेली तुझी शांती आणि पवित्र आत्मा आम्हालाही दे. आमच्या भीती दूर करून आम्हाला तुझ्या प्रेमाचे साक्षीदार म्हणून पाठव, जेणेकरून आम्ही तुझ्या दयेची घोषणा करू शकू. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात येशूचे शांती अनुभवूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.